कसं आहे की सूरज चव्हाण यांनी आज दुपारी एक वक्तव्य केलं आणि त्याच्यात ते म्हणाले की त्या सुपारी घेतात आणि काय रिचार्जवर चालणाऱ्या बाई आहेत. त्या ऐकून इतकं डोकं संतापलं की ह्यांचा जो पक्ष आहेत आणि सूरज चव्हाणसारखी जी लोकं आहेत ना, यांना ह्याच्या बाहेर काही सुचणारच नाही. कारण त्यांचं डोकंच तेवढं आहे. तुम्ही त्यांना काही म्हणू शकत नाही. त्यांची थिंकिंग जी आहे ना, ती तेवढीच आहे. तेवढ्यातनं पैसे कसे काढायचे, काय कसे करायचे, कोणाला कसं अडकवायचं, ही डोकी यांची विकृत डोकी एवढीच चालतात. तर मला सूरज चव्हाणांना आणि त्यांच्या पक्षातल्या उमेश पाटील ज्यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, दोघांनाही तेच सांगायचं आहे की ह्याच्यापुढे तुम्हाला जे विचारायचं आहे ना, ते तुमच्याच पक्षातले नेते आहेत ना, अजित पवार, सुनील तटकरे, भुजबळ, ज्यांच्या विरोधात मी लढले ना आतापर्यंत, त्यांना जाऊन विचारा की अंजली दमानिया ह्या किती तत्वांवर काम करणाऱ्या, सिद्धांतांवर काम करणाऱ्या बाई आहेत आणि कशासाठी लढतायत हे त्यांना जाऊन विचारा. आणि असली फालतू स्टेटमेंट जी आहेत ना, ती करणं आता तुम्ही बंद करा. राजकारणावर आम्ही नागरिक म्हणून बोलणार म्हणजे बोलणार, आणि तुम्ही राजकारणी म्हणून त्याची उत्तरं तुम्हाला द्यायलाच पाहिजेत. तुम्ही म्हणालात ना माझ्या सेलफोनची काय तुम्हाला तपासणी करायची आहेत, हवा तेव्हा घेऊन जा, हवा तेव्हा जे सीडीआर काढायचे काढा, ज्याची चौकशी करायची करा, पण तुमच्या अजित पवारांची चौकशी, त्यांच्या फोनची चौकशी आणि त्यांची नार्को टेस्टची झालीच पाहिजे. त्यात काही होणार नाही दुसरं. मॅडम, तुम्ही आता भावूक झालात त्याच्यामध्ये? भावूक नाही, चिडलेली आहे. चिडण्यात आणि भावूक होण्यात खूप फरक आहे. डोकं फिरलंय माझं अशा माणसांच्या आणि त्यांच्या डायलॉग्सवर. तर आता आपण जे होणार आहे ते कृत्यात करून दाखवेन मी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.